खरे सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शहरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणाऱ्या धान्याच्या मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे। विशेष म्हणजे या प्रकाराकडे संबंधित अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही रेशन दुकानदारांकडून धान्य थेट किराणा दुकानांमध्ये विकले जात असल्याचा आरोप आहे। जैन गल्ली परिसरात अशा धान्याच्या मोठ्या प्रमाणात साठा केला जात असल्याचेही स्थानिक नागरिक सांगत आहेत। मात्र इतक्या उघडपणे प्रकार उघड असतानाही संबंधित दुकानदारांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाहीये। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून संबंधित दुकानदार, अधिकारी आणि प्रशासन यांच्यात काही आर्थिक संबंध आहेत का असा संशयही व्यक्त केला जात आहे। राजरोसपणे सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यांना कुणाचा आशीर्वाद आहे असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत। दरम्यान पुरवठा विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। खरे सव्वाशेर न्यूज, संगमनेर।